लाज वाटते आम्हा भारतीयांना या कायद्याच्या राज्यामध्ये की एका मातृशक्तीच्या पाठीमागे हिंदुत्ववादी सरकार आरोपीला पकडत नाही. आरोपी घरी जातो, घरून फिर्यादीला 2 वेळेस उचलून घेऊन जातो, न्यायालयामध्ये असताना सुद्धा धमक्या देतो. न्यायाधीश महोदय सगळं वाचतात आणि निर्लज्जपणे म्हणतात की फोन स्विच ऑफ करा. उत्तर दिला असा होता की तत्काळ अटक करा म्हणून, पण प्रत्येक वेळेस जी पीडित आहे तिला समस्या म्हणून सुनिश्चित केलं जातं. हे अत्यंत लाजिरवाण आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला तातडीची विनंती करतो की अशा धर्मद्रोहाला, देशद्रोहाला, मातृशक्तीचा जो सन्मान राखत नाहीत अशा गुन्हेगारांना अटक करा. साले उर्फ आद्या सालेश सुर्वे की घर वापसी के मामले में कई गंभीर बातें सामने आई हैं। साले का पूर्व पति आतिफ तासे एक खतरनाक क्रिमिनल है और उसके कई क्रिमिनल रिकॉर्ड हैं। ऐसा समस्त हिंदू आघाड़ी के कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे ने आरोप लगाया है। उन्होंने ये जानकारी एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। उस समय समीर कुलकर्णी भी वहां मौजूद थे। एकबोटे के मुताबिक आतिफ तासे पिछले 10 सालों से सुर्वे परिवार को मेंटली और फिजिकली टॉर्चर कर रहा था। लगातार मारपीट और टॉर्चर की वजह से सायाली ने आखिरकार तलाक लेकर घर लौटने का फैसला किया। एकबोटे ने यह भी आरोप लगाया कि आतिफ तासे का गंभीर क्रिमिनल रिकॉर्ड है और एडमिनिस्ट्रेशन करप्शन की वजह से उसे इग्नोर कर रहा है। इसलिए कहा जा रहा है कि वो सोसाइटी में खुलेआम घूम रहा है और लोगों को परेशान कर रहा है। आमची मागणी आहे, ही एक सायली सुर्वे ही एक फक्त व्यक्ती नाही आहे, तर अशा असंख्य माता भगिनी आहेत की ज्या लव जिहादमध्ये फसलेल्या आहेत आणि त्या मुसलमानांच्या घरामध्ये नरकवास भोगतायत. सगळ्यांना घर वापसीची इच्छा आहे, परंतु त्याला जे अतिशय चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे ते वातावरण त्यांना लाभत नाही आहे. म्हणून त्या सगळ्या आमच्या माता भगिनी हाल अपेष्टा सहन करत आहेत. त्यांना सगळ्यांना न्यायपूर्ण जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे आणि तसं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने योग्य ते काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माननीय मेधाताई कुलकर्णींनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडला होता की 93,000 मुली आज बेपत्ता आहेत आणि सगळ्या हिंदू मुली आहेत. कुठली मुसलमान मुलगी बेपत्ता नाही आहे, सगळ्या हिंदू मुली बेपत्ता आहेत आणि तोच लव जिहादचा विषय आहे. या 93,000 मुली ज्या बेपत्ता आहेत यांच्या बाबतीत सुद्धा जे काही योग्य अशी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई, प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही आहे. आणि आत्ताच लव जिहादचा जो कायदा पास झाला तो कायदा सुद्धा तसा पाहिजे तसा नाही आहे. म्हणजे छत्तीसगडचा कायदा झाला त्याच दिवशी महाराष्ट्राचा कायदा झाला. छत्तीसगडच्या कायद्यात 20 वर्षाची शिक्षा आणि महाराष्ट्राच्या कायद्यात 7 वर्षाची शिक्षा. आतल्या गोष्टी तर आम्ही काही वाचू शकलो नाही किंवा आम्हाला तो अभ्यास करायला जमलं नाही. 7 वर्षाचे म्हणलं तर जामीन होणारच ना, तेच म्हणतोय ना की अतिशय चुकीचा कायदा आहे महाराष्ट्राचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे, माननीय पंतप्रधानांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला सांगितलं डेमोग्राफी शुड नॉट बी चेंज्ड. म्हणजे देशामध्ये हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते विशिष्ट प्रमाण राहिलं पाहिजे, तरच या देशामधले लोकशाही सुरक्षित राहील. या देशामधली हिंदूंची लोकसंख्या सदैव जास्तीत जास्त असली पाहिजे. परंतु डेमोग्राफी बदलण्यासाठी लव जिहाद होत असेल तर हा देशद्रोह आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी सरकारने दाखल केला पाहिजे. तर अशी आमची मागणी आहे की अत्यंत गंभीर ही समस्या आहे, समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक या गोष्टी आहेत, क्लेशदायक, दुःखदायक अशा गोष्टी आहेत. कोकणातील गरीब मराठा समाजाचं सुर्वे कुटुंब, अत्यंत धर्मपरायण कुटुंब, एकुलते एक मुलगी 19व्या वर्षी अज्ञानापोटी बळी पडली. माझा कोणाला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 10 वर्ष या 4 मुलांच्या माऊलीने एक ॲबॉर्शन केलं. अत्यंत विकृत पद्धतीने मारहाण झाल्यामुळे तिने सगळं सहन केलं. कोणी मदतीला नव्हतं, कोण आपल्याला आपलं म्हणेल म्हणून 10 वर्ष अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर हा 10 महिन्यापासून फरार असलेला 307 मधील वॉन्टेड आरोपी आरिफ तासे यांनी तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं. जेव्हा तिला आदरणीय मिलिंद भाऊंच्या माध्यमातून तिला पुण्यामध्ये आणलं तेव्हा आईचं घर लहान होतं म्हणून 4 दिवस हॉटेलमध्ये ठेवलं. तिथल्या धर्मपरायण हिंदूंनी 50 घरं शोधलीत. आदरणीय महेश दादांनी तिची सगळी प्राथमिक गरजा पूर्ण केल्यात आणि अत्यंत सहजतेने स्वाभिमानाने तिने स्वधर्मामध्ये प्रवेश केला. हा विदेशातून तिचा जो काय तथाकथित पती आहे तो इथे आला आणि मग शिव्यांची लाखोळी सुरू झाली.
तब्बल 50 दिवसांमध्ये रात्री 2 वाजता कोणी तिच्या सोबत नसताना तिने FIR दाखल केला. दिवसभर YCM मध्ये मेडिकल केली, पोलिसांना सहकार्य करून सगळे पुरावे दिलेत, पंचनामा केलेत, 164चं स्टेटमेंट केलं. 4 वेळा बळजबरीने हा वॉन्टेड आरोपी परोक्ष अपरोक्ष पद्धतीने नो ऑब्जेक्शन घेऊन गेला आणि बेल नाही झाल्यावरती तिच्या कुटुंबाला आजी आजोबा मामा आई आणि बाबा अव्याहतपणे शिव्यांची लाखोळी वाहत होता. आणि स्वाभाविकपणे एक क्षण विचार करा, 4 मुलांची आई, पैसा नाही, 10 वर्षामध्ये 1 रुपयाची FD नाही, 1 रुपयाचा दागिना नाही, 1 रुपयाची पॉलिस नाही, 1 रुपयाचं नुकसान या तासे कुटुंबियांचं केलं नाही, तरी सुद्धा अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये स्वाभिमानाने या माऊलीने आपलं जीवन व्यतीत करायला सुरुवात केली. कायद्याचा आधार घेतला. तब्बल 10 वर्षामध्ये 25 NC होत्या, पण सगळं प्रशासन आणि सर्व पक्षीय त्या मुस्लिम दृष्टिकोनासाठी या तासे कुटुंबियांच्या पाठीशी होते. तब्बल 50 दिवस त्या आरोपीला अटक झाली नाही. वॉन्टेड आरोपी, न्यायालयाचा पोलीस संरक्षणाचा आदेश असताना पोलीस संरक्षण वेळेवरती दिला नाही. वॉन्टेड आरोपी घरी येतो, घरून उचलून घेऊन जातो. माझ्या मुलांना त्रास होऊ नये, माझ्या आई वडिलांना त्रास होऊ नये, माझ्या आजी आजोबा परागंदा झालेत, माझ्यामुळे कोणाच्या जीविताला धोका उत्पन्न नाही म्हणून असे पापभिरू हे सगळं कुटुंब आहे. कायद्यामध्ये वेगळ्या पद्धतीने हे कबूल करतात की आम्हाला काही कोणाची तक्रार नाही करायची, वेळेवरती भविष्याची मुलांची चिंता करून कमीपणा घेतात, अन्याय सहन करतात. पण वास्तव अत्यंत भयावह आहे. आपण FIR वाचला तर एक एक ओळ वाचल्या जात नाही. लाज वाटते आम्हा भारतीयांना या कायद्याच्या राज्यामध्ये की एका मातृशक्तीच्या पाठीमागे हिंदुत्ववादी सरकार आरोपीला पकडत नाही. आरोपी घरी जातो, घरून फिर्यादीला 2 वेळेस उचलून घेऊन जातो, न्यायालयामध्ये असताना सुद्धा धमक्या देतो. न्यायाधीश महोदय सगळं वाचतात आणि निर्लज्जपणे म्हणतात की फोन स्विच ऑफ करा. उत्तर दिला असा होता की तत्काळ अटक करा म्हणून, पण प्रत्येक वेळेस जी पीडित आहे तिला समस्या म्हणून सुनिश्चित केलं जातं. हे अत्यंत लाजिरवाण आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला तातडीची विनंती करतो की अशा धर्मद्रोहाला, देशद्रोहाला, मातृशक्तीचा जो सन्मान राखत नाही अशा गुन्हेगारांना अटक करा. आणि जर तुम्हाला अटक करता येत नसेल तर आम्हाला कर जाते भारतीयांना सांगा. आम्ही अशा गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी आम्ही सक्षम आणि समर्थ आहोत. आज तिने कायदेशीर वस्तुस्थिती आहे की तिने प्रचंड दडपणामध्ये न्यायालयामध्ये लिहून दिलं की मला हा खटला चालवायचा नाही आहे म्हणून, कारण भविष्याची चिंता आहे, मुलांची चिंता आहे, आई वडिलांची चिंता आहे. पण वास्तव हेच आहे की प्रत्येक वेळेस पोलीस संरक्षण न दिल्यामुळे ती त्यांच्या दबावाला बळी पडली. 10 वर्ष जिने अनन्वित अत्याचार सहन केलेला आहे, त्यांची क्रुएलिटी स्वतः बघितलेली आहे, तर त्यांना त्यांच्याबद्दल भीती वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण वास्तव प्रचंड भयावह आहे आणि हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आमचं भारत सरकारला आव्हान आहे की जी या देशाची, या राष्ट्राची, या समाजाची जी मुख्य समस्या आहे ती म्हणजे इस्लाम. त्याच्याबद्दल इथल्या करदात्या भारतीयांना जे काही ट्रिपल तलाक बद्दल कायदा केलेला आहे, जो काही मुस्लिम पर्सनल लॉ आहे, त्याची सगळ्या शाळांमध्ये, सगळ्या बहुसंख्यक हिंदू समाजामध्ये याची जागृती होणं सरकारने करणं क्रमप्राप्त आहे, जेणेकरून इस्लामचा क्रूर चेहरा या सगळ्या पीडित मुलींना योग्य त्या वेळी कळेल आणि त्या बळी पडणार नाही. एकदा न्यायालयाचा प्रश्न विचारला होता, तर हे वास्तव आहे की इंटरिम बेल मागितली. बेल न्यायालयाने आरोपीचं बेल ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं. फिर्यादीचं सगळं म्हणणं ग्राह्य धरलं. मोठी ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरला स्वाभाविकपणे चॅलेंज करणं अपेक्षित होतं उच्च न्यायालयामध्ये. सेम ग्राउंडवरती बेल ऍप्लिकेशन दाखल होऊ शकत नाही, पण बेल ऍप्लिकेशन दाखल केलं. परत फिर्यादीकडून नो ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यावरती सेम मागून ऑर्डर करणार आहेत. तर या न्यायालयाचं वर्तन सुद्धा पूर्णतः आम्हा भारतीयांसाठी अनभिज्ञ की न्यायालय असं कसं वागू शकतं.